नमस्कार, मी राजेंद्र डोमसे, शिवनेरी शेतकरी संघटना अध्यक्ष, महाराष्ट्र राज्य। उद्या सोमवार 2 सप्टेंबर रोजी सकाळी 11 वाजता कृषी उत्पन्न बाजार समिती मुख्य कार्यालय जुन्नर येथे मी शेतकऱ्यांसाठी आमरण उपोषण करीत आहे। आमरण उपोषण करण्याचं मागचं कारण म्हणजे की जे आपले शेतकरी बंधू आहेत त्यांनी ओतूर बाजार समितीमध्ये 3 वर्षापूर्वी कांदा विक्रीस नेला। कांदा विक्री होऊन सुद्धा अद्याप शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत। तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीमध्ये सभापती संजय काळे यांनी निवडणुकीमध्ये जाहीर आश्वासन शेतकऱ्यांना दिलं होतं की आम्ही निवडून आल्यानंतर शेतकऱ्यांना विमा काढून देणार। आज निवडणूक होऊन वर्ष होऊन गेले तरी अजूनही शेतकऱ्यांना विमा उतरवण्यासंदर्भात चर्चा नाही, अजून विमा उतरवण्याचं धोरण नाही। म्हणून आम्ही शेतकऱ्यांना त्वरित विमा काढून द्यावा यासाठी आणि तसेच शेतकऱ्यांचे पैसे त्वरित मिळावे म्हणून मी जुन्नर येथील मुख्य कार्यालय बाजार समितीच्या मुख्य कार्यालयासमोर आमरण उपोषण करीत आहे। त्यामुळे आपण ज्यांचे पैसे राहिले असतील त्या सर्व शेतकरी बांधवांनी उद्या ठीक सकाळी 10 वाजता कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मुख्य कार्यालयासमोर येऊन उपस्थित राहा आणि मला सहकार्य करा ही विनंती। धन्यवाद। शेतकऱ्यांचे पैसे राहिले म्हणतात, शेतकऱ्यांचा विमा बाजार समितीच्या वतीने उतरवला जाणार होता, मात्र या शेतकऱ्यांचे जे पैसे राहिले याला जबाबदार कोण आहे? अध्यक्ष साहेब, बाजार समिती। कारण शेतकरी बाजार समितीमध्ये कांदा म्हणजे शेतमाल घेऊन जातो, त्या शेतमाल विक्रीची जबाबदारी सर्व बाजार समितीने घेतली पाहिजे। ज्यावेळेस पैसे राहतात त्यावेळेस बाजार समितीची पण तेवढीच जबाबदारी आहे की व्यापाऱ्यांकडून त्यांनी पैसे काढून द्यायची जबाबदारी बाजार समितीची पण आहे। जे व्यापारी कोण आहे? व्यापारी सांगेल मी नंतर उपोषणामध्ये। तसं नाही की त्यांच्यावर जर तुम्हाला उपोषणाला बसण्याची वेळ आलेली आहे, त्यांच्यावर जर बाजार समितीकडून जर कारवाई झाली तर तुम्हाला एखाद्या वेळेला उपोषण करण्याची वेळही येणार नाही। आम्ही कोणी व्यापारी असू, प्रथमतः बाजार समितीची जबाबदारी आहे पैसे काढून देणे। 3 वर्ष झालेत आम्ही पाठपुरावा करतोय, परंतु दिली फाईल पुढे पाठवली, फाईल इकडे दिली तिकडे दिली अशी ओळवळीची उत्तरे दिली जातात। वारंवार पाठपुरावा करून सुद्धा लक्ष दिलं जात नाही, म्हणून आज मला शेतकऱ्यांच्या हितासाठी मला उपोषणाला बसावं लागते। त्या व्यापाऱ्यांवर काय कारवाई झाली पाहिजे असं आपल्याला वाटतं? संघटने व्यापाऱ्यांवर कारवाई म्हणजे आमचे शेतकऱ्यांचे पैसे ताबडतोब महिन्याच्या आतमध्ये द्या, बाकी आमचं काही म्हणणं नाही। मग त्या जे चुकीचे वागले त्यांच्यावर कारवाई होऊ नये? बाजार समितीने कारवाई करावी त्यांच्यावर। या पुढील काळामध्ये शेतकऱ्यांना आहे ना लगेच म्हणजे माल विकल्यानंतर त्वरित पैसे मिळण्याची जबाबदारी बाजार समितीने घ्यावी। आणि आपली जी दुसरी प्रमुख मागणी आहे, आपण म्हणताय की शेतकऱ्यांचा विमा करणारा असल्याचं बाजार समितीने निवडणुकीच्या काळात सांगितलं होतं किंवा बाजार समितीला इच्छुक उमेदवारांनी सांगितलं होतं, पण मग त्यासाठी आता काय पाऊल उचललं पाहिजे बाजार समितीने? बाजार समितीने ज्यावेळेस तुम्ही बाजार समितीची निवडणूक होती त्या निवडणुकीमध्ये मी सुद्धा उमेदवार होतो, ज्यावेळेस तुम्ही आश्वासन देताय, ज्यावेळेस तुमच्या बाजार समितीच्या कायद्यामध्ये तरतूद असेल अशीच आश्वासनं द्यायला पाहिजे होती। तुमच्या बाजार समितीत दिलेल्या आश्वासनामुळे काही उमेदवार तुमच्या आश्वासनामुळे पडले, त्याला जबाबदार तुम्ही। म्हणून आमची ही मागणी, ज्यावेळेस तुम्ही आश्वासन दिलं ते आश्वासन तुम्ही पूर्ण करायलाच पाहिजे आणि शेतकऱ्यांचा विमा उतरवलाच पाहिजे। कोणी आश्वासन दिलं? बरोबर आश्वासन कोणी दिलं? सभापती संजय काळे त्यांच्याबरोबर तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल शेठ बेनके होते, कारखान्याचे चेअरमन सत्यशीलदादा शेरकर होते, ते सोबत होते प्रचारामध्ये आणि त्यांना पण माहिती जाहीर म्हणजे प्रचार काळामध्ये हे जाहीर आश्वासन दिलं होतं आणि तालुक्याचे विद्यमान आमदार अतुल शेठ बेनके साहेबांनी सुद्धा त्यांना भेटून शेतकऱ्यांना विमा त्वरित काढून देण्यासाठी चर्चा करावी